मित्रांनो, जसं आपण रामायणाच्या कथामध्ये ऐकतो की शबरी नावाची एक स्त्री होती जिने एक स्वतःची एक अशी कुटी बनवली जिथे तिने आयुष्यभर ते कुटीला जी काही झोपडी होती तिला सुंदर असं सजवलं फक्त एका आशेमुळे। कारण जे की तिच्या कुटीमध्ये एक दिवस प्रभू श्रीराम येणार आणि त्यांचं दर्शन घेणार, फक्त या आशेमुळे तिने आयुष्यभर त्या कुटीची सेवा केली। तिथे रोज सुंदर सुंदर फुलांचा सडा टाकला रोडवरती। तशाच पद्धतीने आम्ही या राजस्थानमधून जाताना आम्हाला एक सुंदर असं मंदिर दिसलं। त्या मंदिरामध्ये राहत होते एक बाबा आणि त्या बाबांनी सुंदर असं एक रामाचं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो। आणि त्या रामाच्या मंदिरामध्ये एक त्या माणसाची झोपडी आहे मित्रांनो। आणि इथे आम्ही 50 माणसांसाठी राहण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी एवढं पाणी आणि सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत। अशा सुंदर अशा आम्ही एका झोपडीमध्ये आलेलो आहोत। तर चला बघूयात आपण ती जिथे आम्ही थांबलो ती जागा। तर मित्रांनो, ही आहे आमची ट्रॅव्हल्स जी की आम्ही आता गुजरातची बॉर्डर पार करून आम्ही राजस्थानमध्ये आलेलो आहोत। आणि या गावाचं नाव आहे माँ सीता का मंदिर ब्रह्मचर्य आश्रम हरिओम कुटिया झोपडी का संचारा, असं हे सुंदर असं हे ठिकाण आहे। आणि इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथून आपण सर्वात पहिले आज जाऊयात। तुम्ही ही जागा बघू शकता, इथे पूर्ण झाडी झुडपी आहे आणि इथे सुंदर असं रामाचं मंदिर आहे। आणि चला इथून आपण आतमध्ये जाऊयात। तर मित्रांनो, जसं जसं आम्ही इथे आलो होतो त्या ठिकाणी, तर हे जे गेट तुम्हाला दिसतंय हे गेट पूर्णपणे बंद होतं, इथे लॉक वगैरे लावलेलं होतं। परंतु आम्ही या छोट्याशा गेटमधून आत गेलो आणि त्या बाबांना भेटलो। त्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यांनी आम्हाला परमिशन देखील दिली की तुम्ही इथे राहू शकता। आणि त्यांनी सर्वात प्रथम आमच्यासाठी जर काही केलं असेल तर आमच्यासाठी त्यांनी असे गेट उघडलेलं आहे मित्रांनो। आणि आम्ही सर्व जे काही सामान वगैरे आहे आम्ही आतमध्ये आणलेलं आहे। तर मामाजी, तुम्हाला काय 2 शब्द या झोपडीसाठी? अतिशय सुंदर आश्रम, पाहिल्याबरोबर इथून अजिबात बाहेर जावं वाटत नाही। खूप सुंदर एक स्वामीजी आहेत, वयोवृद्ध आहेत आणि ते इथलं एकटेच राहतात आणि तरीसुद्धा त्यांनी इतकं छान ठेवलं आहे, खरंच खूप छान। तर बघू शकता तुम्ही इथे जे छोटंसं मंदिर तुम्ही बघू शकता, हे आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर। जय श्रीराम। मंदिर सध्या कडी लावलेली आहे। जेव्हा आमची आंघोळ वगैरे होईल तेव्हा आम्ही तुम्हाला यांचं दर्शन करू। तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे, हा जो श्रीरामांचं मंदिर आणि आश्रम जो आहे हा आहे राजस्थानमध्ये सिवरा नावाचं गाव आहे। तिथून थोडं एक 2 किलोमीटर अलीकडे जो हायवे आहे त्या हायवेवरून थोडं 2 किलोमीटर अलीकडेच हे सुंदर असं ठिकाण आहे। तर तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं एक मैदानासारखं आहे, म्हणजे जिथे खूप सारी झाडं लावलेली आहेत। इकडे तर खूप छान आहे, इकडे पाठीमाग तर खूप छान आहे। हो, तिकडे पाठीमागं पण खूप छान आहे। इथं गाई देखील आहेत, ज्या गायींची हे बाबा सेवा करतात। आणि चला आपण तिकडे जाऊयात। तर सुंदर असं पाणी जाण्यासाठी अशी व्यवस्था केलेली आहे। इथे अजून नवीन झाडं देखील लावलेली आहेत आणि इथून पाणी जातं मित्रांनो आणि सर्व झाडांना पाणी मिळतं। इथे तुम्ही बघू शकता वडाचं झाड देखील आहे जे आत्ताच नवीन बांधलेलं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असे झाड आहे। या झाडाखाली या ज्या गायी आहेत, गायी आणि त्याचं एक वासरू आहे, सुंदर असं पांढरी गाय आहे। तिचे भक्तिभावाने हे बाबा सेवा करतात। ही गाय तुम्ही बघू शकता जी चारा खात आहे। आणि सुंदर असं इथं झाडे झुडपी खूप आहेत। इथे बघू शकता इथे गाय आहे। चला आपण गायीला थोडं नमस्कार करूयात। सुंदर अशी गाय तुम्ही बघू शकता मित्रांनो, गोमाता। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता इथे आंघोळ करण्यासाठी जागा आहे। इथे पाईप सोडलेला आहे मित्रांनो आणि पाईपामधून कंटिन्युअसली पाणी येत आहे। बोरचा पाईप आहे की कशाचा आहे माहिती नाही, पण इथे पाण्याची कसलीही प्रकारची कमतरता नाही आहे। तर सुंदर असं झाड आहे मित्रांनो, असं वाटतं हे चिंचेचं झाड दिसतंय। इथे आता आम्ही आंघोळ करणार आहोत। चला आता आपण इकडे जाऊयात। इकडे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं फावडा वगैरे आहे जिथे इथल्या वस्तूंसाठी लागतो मित्रांनो। चला आपण इथून वरती जाऊयात। वरती जाताना तुम्ही बघू शकता ते सुंदर असं अजून एक गेट आहे जिथे या बाबांचा आश्रम आहे, जिथे ते राहतात। आणि इथून आतमध्ये जाऊयात आपण।
इथून आतमध्ये गेल्यानंतर इथे उजव्या बाजूला सर्वजण स्नान करत आहेत आणि इकडे अजून एक बाग वगैरे आहे. ते जे महाराज आहेत ते बघा तुम्ही तिथे आतमध्ये बघू शकता. तिकडे आहेत, तिकडे त्यांचं काम चालू आहे. आपण त्यांच्याशी नंतर बोलूयातच. इथे बघू शकता तुम्ही महाराजांचा आश्रम आहे जिथे ते राहतात आणि ते सर्वजण आमचे सर्वजण बसलेले आहेत. सुंदर असा हा आश्रम आहे. इथे आम्ही स्वयंपाक देखील बनवत आहोत. सर्वांची स्नानाची व्यवस्था झालेली आहे आणि सर्व काही इथे सुखसुविधा उपलब्ध आहेत. तर मित्रांनो आपण भेटूयात पुन्हा. तर एक छोटीशी गोष्ट मित्रांनो जी की खूप इथे मला मनाला लागली, म्हणजे मला स्पर्श केला जिने की ती म्हणजे की इथे असे 20-25 असे मडके भरून ठेवलेले आहेत. इथे 4 दिसतात तुम्हाला. अजून तुम्ही पुढे गेला तर तिथे अजून खूप सारे मडके आहेत जिथे प्रत्येक मडक्याच्या ठिकाणी एक असा प्याला ठेवलेला आहे पाणी पिण्यासाठी आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एकदम सुंदर असं पाणी आहे. कोणतंही मडकं तुम्ही उघडून बघा मित्रांनो, एकदम स्वच्छ सुंदर धुवून असं ठेवलेलं हे पाणी, स्वच्छ पाणी आणि सुंदर असे स्वच्छ मडके तुम्ही बघू शकता जिथे कोणीही पाणी पिऊ शकतं आणि पाणी पण एकदम सुंदर असं पाणी आहे. तर आम्ही तरी रँडमली इथे आलेलो आहोत, रस्त्याने जाता जाता थांबलो, परंतु आम्ही येऊ न येऊ पण ही एवढीच सुंदर स्वच्छता इथे रोज असते आणि रोज हे बाबा इथे असं पाणी भरून ठेवतात. आणि तर अशा राजस्थान नावाच्या राज्यामध्ये जिथे पाण्याचा लवलेशही नाही मिळत, खूप ठिकाणी लोकांना पाणी प्यायला मिळत नाही, तर अशा ठिकाणी एवढी सुंदर सुविधा मिळणं म्हणजे एका काय म्हणू शकतो आपण, माझ्याकडे शब्द नाही आहेत याच्यासाठी बोलण्यासाठी. तर जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो आता मी इथलं पाणी पित आहे आणि बघूया ते पाण्याची चव कशी येते. मित्रांनो पाण्याची चव एकदम आरोच्या पाण्याच्या लेवलची आहे. खूप सुंदर पाणी आहे हे मित्रांनो. वा वा वा, अप्रतिम. म्हणजे इथले पाणी पिल्यानंतर तुम्हाला कुठल्या आरोची गरज नाही आहे, कुठल्या वॉटर फिल्टर प्युरिफायरच्या पाण्याची कॅन मागवायची काहीही गरज नाही. इथलं सुंदर असं पाणी पिल्यानंतर खूप छान पाणी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण पुण्या मुंबईसारख्या प्रगत अशा शहरामध्ये राहतो जिथे आपण कितीतरी वेळा 5 स्टार अशा आपण टॉयलेट्समध्ये म्हणजे बाथरूममध्ये आपण आंघोळी आपल्याला जायला संधी मिळते, तिथला आपण फील घेतो. परंतु हा जो एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी हे जे आंघोळ स्नान करण्याचा जो फील आहे हा तुम्हाला ही म्हणजे हेच वेगळी आहे. काय म्हणते गंडलं. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही किती सुंदर अशी आंघोळ करतो इथे निसर्गरम्य ठिकाणी. सुंदर असं पाणी आहे इथे जे बोरिंगमधून येते. वा वा वा, हा आनंद मित्रांनो कुठेच नाही आहे इथे आंघोळ करण्याचा. जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा तुम्ही सुद्धा अशा यात्रेला निघा आणि तुम्हाला जिथे काही मिळेल तिथे तुम्ही वा 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 वा. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप अशी रेती आहे आणि ही रेती जी आहे ही अंगाला कुठेही चिटकून बसत नाही. ही पाणी टाकले की निघून जाते. काय हां साबण मित्रांनो खाली पडलेला आहे, मी देणार आहे आता. वा वा वा, छान छान, खूप सुंदर अशी आंघोळ इथे आम्ही करत आहोत. तुम्हाला देखील अशी आंघोळ करायची असेल तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं करू. गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधिं करू. काय तो मामा तो मंगळ असते काय होती. गंगा सिंधू सरस्वती यमुना कावेरी नर्मदा शरयू महेंद्र तनी अशनवन्मती वेदिका स्त्रावी शिवमंगल सावधान, शिवमंगल सावधान. सुंदर असं आम्ही या पाण्यामध्ये गंगा सिंधू सरस्वती सगळ्या नदींचं आवाहन करून आम्ही आंघोळ करतो मित्रांनो. वा 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 वा. तर मित्रांनो हा प्रवास सुरू झाला होता
जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट. त्याच्यावरून आता आलो आहे आम्ही असं धोतर आणि धोतराला असं लुंगीसारखं घालून आणि बन्यांपर्यंत आलेलो आहे आता. तर इथलं जे वातावरण आहे हे खूप सुंदर आहे. आता मी किती वेळा बोलू, मला खूप आवडलं आहे. मी इच्छा झाली तर इथंच येऊन राहील नक्की. आणि आता आपण जाऊयात जिथं आमचा स्वयंपाक चालू आहे. काय बनतंय आज स्वयंपाकमध्ये? होय, काय बनलेलं आहे आज? सुंदर असं स्तोत्र म्हणत म्हणत इथे स्वयंपाक बनवणं चालू आहे. मोठ्याने म्हणा. तर मग बाबा मला थोडं गंध लावता का? उपास लावायचे. हां, कसं पण लावा, एकदम तुमच्यासारखं लावायचं. हां हां. नमस्कार बाबा जी, आपका ये जो आश्रम है और ये प्रभु श्री राम का जो मंदिर है, ये हम ही सब यात्रियों को बहुत पसंद आया है. धन्यवाद, बहुत पसंद आया आपको. खुश रखे, यात्रा में सफलता मिले. धन्यवाद धन्यवाद. भजे पंचवक्त्रं शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशानशूलिं जटाजूटधारिं त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकार ओंकारवेद्यं यतो जायते पाल्यते विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वं न भूमिर्न चापो न वैर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा न ग्रीष्मो न शीतं न देशो न वेशो न यस्यास्ति मूर्ति श्रीमूर्ति तमीडे अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानां तुरीयं तमः परमान्त्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनं नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञान. तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा भगवान श्री दत्त गुरूंचं इथे मंदिर देखील या बाबांनी बांधलेलं आहे. हे आमच्या सर्वजण इथं पाया वगैरे पडत आहेत. माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होऊनी गेलो दत्तमयी होऊनी श्री दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी हम सब यात्री ज्योतिर्लिंग दर्शन द्वारिका धाम दर्शन करने के लिए निकले. दर्शन भी जितने हुए बहुत अच्छे हो गए. आज राजस्थान के इस पवित्र भूमि में हम रुके हैं. राजस्थान को वीरों की भूमि कही जाती है. बहुत बड़े बड़े वीर पुरुष इस धाम में हो गए. ये त्याग की भूमि मानी जाती है. और यहाँ पर हम स्वामी जी के पावन सानिध्य में रुके हैं. इनका इतना सुंदर आश्रम देखने के बाद ऐसा लगता है
ये कलयुग नहीं, ये सत्ययुग है। एक बार उनके लिए कृतज्ञता पूर्वक तालियां बजाकर उनका इस आश्रम से बाहर जाते समय सब लोग इधर उधर देख ले एक बार, और हमारे घर को भी इतना साफ सुथरा रखे। ये स्वामी जी से शिक्षा लेने की बात है। बहुत सुंदर। एवढं कसं झाडत असतील हो? तर आता इथे भोजन समारंभ पार पडत आहे। सर्वजण असे जेवायला बसलेले आहेत झाडाखाली, सुंदर पवित्र अशा मंदिराच्या ठिकाणी। सर्वजण जेवण करत आहेत। सर्वजण इथे तुम्ही बघू शकता जेवण करत आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आज आमच्या यात्रेमध्ये या मंदिरामध्ये थांबलोत आणि आम्ही इथे स्नान केलं, आम्ही इथे जेवण बनवलं, इथे भजन केलं या सुंदर अशा भूमीमध्ये। आणि या मंदिराचं दर्शन देखील एकदा शेवटी घेऊयात आणि या मंदिराला आपण रजा घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघूयात। जर तुम्हाला हे मंदिर जे आहे आणि हे ठिकाण जर आवडलं असेल तर तुम्ही देखील इथं भेट द्या। आणि इथले जे बाबा आहेत ते पण खूप ज्ञानी आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोललो। तर प्रभू श्रीरामांना पुन्हा एकदा नमस्कार। आणि आता आपण येऊयात आणि या ब्लॉगमध्ये एवढंच। व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।